अरे हे दीड दमडीचे विकणारे, स्वतःची नीतिमत्ता घाण ठेवणारे दीड दमडीचे पत्रकार जर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एका नवीन युवकाला त्या ठिकाणी टार्गेट करतात, ठीक आहे, त्यांची आरक्षणाची भूमिका आहे, एका समाजाची भूमिका आहे. मराठा समाजातले मराठा मोर्चाच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी 10-20 1-2 डझन तरी चांगले तरुण पोरांना सामाजिक राजकीय दृष्ट्या त्यांना एक चेहरा म्हणून पुढे आणलं गेलं पाहिजे होतं. नेता म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुढे येणं गरजेचं होतं. पण साहेब नाही येऊ दिलं की मराठा आरक्षण चळवळीमध्ये मनोज जरांगे यांनी ज्या ताकदीनं आंदोलन रेटलं, पेटवलं आणि मंत्रालय सुद्धा हलवून टाकलं, त्याच्यामुळे कदाचित सरकार विरोधात मनोज जरांगेंनी मराठ्यांचा आवाज नुसता मुंबईपर्यंत नाही तर दिल्लीपर्यंत धडकायला लावला. प्रामाणिकपणाच्या जोरावर, कर्तृत्वावर, स्वतःचा जीव धोक्यात घालून. खरं तर आजकाल कुणी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठली गोष्ट करेल असं फारसं पाहायला मिळत नाही. बरेच जण वेगळ्या वेगळ्या आंदोलनात सेटलमेंट करतात किंवा सरेंडर होतात, सरकारच्या गोल गोल भूलतापांना बळी पडतात, चहावर फुटतात, रात्रीच्या चिकन पार्ट्यावर फुटतात. मनोज जरांगे साहेबांनी ती केलं नाही. काय असेल तर हित चर्चा करायची आणि हा मराठा समाज हेच माझं कुटुंब आहे आणि मी मराठा समाजाचा आहे, त्याच्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मराठ्यांच्या उद्याच्या भविष्यासाठी घ्या, पोराबाळांसाठी घ्या. हेच मुद्दे मनोज जरांगेंनी ज्या पद्धतीनं आंदोलनामध्ये मांडले, साहजिक आहे त्यांच्यावर टीका होणार. पण काही दीड दमडीचे पत्रकार जे सरकारच्या पाकिटावर लाळ घोटेपणा करतात आणि मनोज जरांगेंना टार्गेट करतात, त्या दीड दमडीच्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काही जणांनी बातम्या पण चालवल्या म्हणे मनोज जरांगे प्रसिद्धीसाठी तरंगे. अरे तथाकथित पत्रकाराच्या नावाला बट्टा लावणाऱ्यांनो, तुम्ही गोदी मीडियाचे कदाचित समर्थक असाल किंवा नसाल, परंतु तुम्ही नक्कीच घाणेरड्या मानसिकतेचे आणि विकृत सनातनी विचाराचे असू शकता. ज्या मनोज जरांगेंनी किंवा संपूर्ण मराठा समाज आजपर्यंत मराठ्याच्या म्हणजे मराठा समाजाने एकच मनोज जरांगे पाहिले का? अहो, मोर्चे निघाल्यानंतर ढिगाणी डझन डझन प्रत्येक जिल्ह्यात त्या ठिकाणी समन्वयक झाले. उठसूट कुणीही म्हणायचं मी समन्वयक आहे. लोकांनी त्यांच्या पाठीशी फार तर एवढं नाही परंतु विश्वास ठेवला. त्याच्यामुळे ते समन्वयक सुद्धा प्रत्येक मीटिंगला जायचे, त्यांची भूमिका मांडायचे. परंतु सरकारने घात केला. कदाचित तथाकथित ह्या लोकांमधून कमी जास्त काही प्रकार घडले असतील, झाले असतील, महाराष्ट्राला ते माहिती आहेत, मी ते सांगायची गरज नाही. परंतु एकट्या मनोज जरांगेंनी त्या सगळ्यांनी जे काही चुकीचं काम केलं असेल, सगळ्यांनीच केलं असं मी म्हणणार नाही. आणि जे काम करतात त्यांच्याकडूनच चुका होतात. जे काम करत नाहीत ते फक्त टीका करण्याचं काम करतात आणि ते राजकीय, सामाजिक, वैचारिक दलाल असतात, हे तेवढंच लक्षात ठेवा. मनोज जरांगेंनी या सगळ्यांची दुकानदारी बंद केली आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकऱ्याच्या घरातला, एका अंबड तालुक्यातील आंतरवली सराठी गावच्या शेजारच्या गावातला एक तरुण महाराष्ट्र हलवू शकतो हे दाखवून दिल्यानंतर बऱ्याच जणांचा पोटसूळ उठला. मनोज जरांगे साहेब जरी त्या जालना जिल्ह्यातले अंबड तालुक्यातले असले तरी त्यांचं हे पहिलं आंदोलन होतं का? याच्या अगोदर सुद्धा 5-6 वेळेस त्यांनी आमरण उपोषण केलं ना. ते काय हा मुद्दा पहिल्यांदाच घेऊन आलेत का? आजपर्यंत वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. ह्या दीड दमडीच्या पत्रकारांना एवढं लगेच त्या बिचाऱ्या सर्वसामान्याला प्रसिद्धीसाठी हपपलाय म्हणण्यापर्यंत सर्टिफिकेट देऊन टाकलं. एक गोष्ट चूक झाली ते आपण मान्यच केली पाहिजे. जे खरं तर आरक्षण विरोधी आहेत आणि वाचाळवीर आहेत, काही दीड दमडीचे लोक आंदोलनामध्ये घुसले, तिथपर्यंत नेऊन बसवलं. पण आपलेच काही विचारांनी भरकटलेले त्यांच्या दावणीला गेले म्हणून त्यांनी त्यांच्या नेत्याला इथं आणून बसवलं. काहीच वेगळं म्हणजे त्यांनी केलं नाही. जो व्यक्ती ज्या विचारधारेशी कनेक्ट असतो तो त्याच्या नेत्याला किंवा त्याच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांना घेऊन येतो. ही काही वेगळं सांगायची गरज नाही.
पण आरक्षण ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जर सकल म्हणता त्यावेळेस जातीतले सुद्धा, पोट जातीतले सुद्धा सगळे एकत्र येतात. तसंच समाज म्हणल्यानंतर सगळ्या विचारधारेची लोक असतात. ही सगळी विचारधारेची लोक ज्या वेळेस एकत्र येऊन त्या ठिकाणी भूमिका मांडतात, तिथं सगळे असतात. त्याच्यामुळे तुम्ही हा आहे या विचाराचा आहे, त्याला तो त्या विचाराचा असं म्हणू शकत नाही. माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना ते पटलं नाही, पण लगेच तुम्ही त्यांच्याविषयी वाईट बोलून किंवा सर्टिफिकेट, अरे एक मनोज जरांगेंनी महाराष्ट्र हलवला, लाखोंचे 55 काय 56 मोर्चे निघाले, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोर्चे निघाले. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रस्थापित राजकारण्यांनी आजपर्यंत नवीन राजकीय सामाजिक चेहरे पुढे येऊ दिले नाहीत. यांच्याच घरात आमदारकी, यांच्याच घरात खासदारकी, ह्यांनाच वेगळी पदं, मग केंद्रातली राज्यातली ह्यांनाच सगळी, असं होतं. प्रस्थापित सरंजाम लोकांचीच मक्तेदारी आहे आजही समाजकारण राजकारणावर. खर तर मराठा समाज हा बहुसंख्येने लोकसंख्येने मोठा आहे आणि खास करून राजकीय सामाजिक प्रतिनिधित्वात सुद्धा त्यांचा वाटा जास्त आहे. म्हणून प्रस्थापित मराठ्यांनी सर्वसामान्य मराठ्यांना पुढे येऊ दिलं का? आणि दिलं असलंच तरी ते त्या पक्षाचे लगेच लाभार्थी झाले. मराठा मोर्चा जर संघर्षासाठी होता, आरक्षणासाठी होता, वेगळ्या भूमिकेसाठी होता, एवढे लाखो मोर्चे निघाले. माझ्यासारख्या, मी एक चळवळीतला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मराठा समाजातले मराठा मोर्चाच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यातून कमीत कमी 10-20 1-2 डझन तरी चांगले तरुण पोरांना सामाजिक राजकीय दृष्ट्या त्यांना एक चेहरा म्हणून पुढे आणलं गेलं पाहिजे होतं. नेता म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुढे येणं गरजेचं होतं. पण साहेब नाही येऊ दिलं. काही प्रस्थापित पाठीमागे थांबले, पण निवेदन द्यायला म्हणले ते लहान मुली, आणि पोरांना तिथं मोठं होऊ दिलं नाही. नुकसान आहे ना. आज महाराष्ट्रातून हजारो मनोज जरांगे तयार झाले असते, हे अगोदरच तयार झाले असते, अजून पण वेळ गेलेली नाही. इथून पुढे तरी तयार झाले पाहिजेत, का होऊ नये? आणि त्यांचा आदर्श इतर समाजातल्या इतर लोकांनी पण घेतला पाहिजे. विनाकारण फक्त आंदोलन करायचं, दाखवायचं मी समाजाचा आहे म्हणून, प्रसिद्धी मिळवायची आणि नंतर गायब, म्हणजे हेही धंदे झाले नाही पाहिजे. आणि हे जर व्हायचे नसतील, करायचे नसतील, तर जे संघर्ष करतात, जे कार्यकर्ते म्हणून काम करतात, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे. पण लेखणी लिहिणारे, बोलणारे, सांगणारे, वाचणारे सुद्धा हे सगळे काही तथाकथित दीड दमडीचे पत्रकार सोयीनं काही लिहितात. मी आता बघितलं, म्हणजे मला बऱ्याच जणांनी पाठवलं, सर तुम्ही याच्यावर भूमिका मांडा. अरे हे दीड दमडीचे विकणारे, स्वतःची नीतिमत्ता घाण ठेवणारे दीड दमडीचे पत्रकार जर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एका नवीन युवकाला त्या ठिकाणी टार्गेट करतात, ठीक आहे, त्यांची आरक्षणाची भूमिका आहे, एका समाजाची भूमिका आहे, पण त्या समाजातून त्या मनोज जरांगेंना आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात डोक्यावर घेऊन नसतात. JCB फुलं या प्रस्थापित नेत्यांच्या अंगावर टाकतात, सामान्य कार्यकर्त्याच्या अंगावर नाही. अहो, महिला म्हणू नका, लहान मुली म्हणू नका, ज्येष्ठ नागरिक म्हणू नका, श्रीमंत म्हणू नका, गरीब म्हणू नका, सगळे मराठा समाजाचे लोक 35 किलोच्या मनोज जरांगेवर फुलं टाकतात. अरे तुमच्या 56 इंचाच्या छात्या असू द्या, नाहीतर तुमचे हजारो कोटी रुपयाचे बंगले असू द्या, एकट्या मनोज जरांगे समोर सगळं नतमस्तक होतंय. त्या मनोज जरांगेंना ते दीड दमडीचे बरे तथाकथित भुरटे एका विचारधारेशी कनेक्टेड आहेत. ह्यांच्या आडनावं बघा, चेक करा, एक तो कुलकर्णी आहे, दुसरा, आणि हे सगळे भटाळलेले आहेत. आमचे बहुजन सुद्धा हे त्यांचं पाणी भरतात, म्हणून मनोज जरांगेवर त्या ठिकाणी टीका करतात. पण लक्षात ठेवा, सतत वेळोवेळी तुम्ही जर अशाच टीका करणार असाल तर एक दिवस हाच समाज शेतकऱ्यांची पोर आहेत, लक्षात घ्या. तुमचं खोटं नाटं, वाद विरोध, वैचारिकता ही तत्वाने झाली पाहिजे. काहीतरी बोलायचं आणि काहीतरी करायचं, आणि स्वतःच्या त्या व्ह्यूअर्ससाठी कोण कुत्रं खातंय तुमच्या ह्याला. अरे सगळ्यांनी जर बघायचं सोड, त्या ह्यांच्यावर बहिष्कार जर घातला ना, यांना कुत्रं सुद्धा विचारणार नाही. आज हजारो मनोज जरांगे तयार होणं गरजेचं आहे.
महाराष्ट्राला उद्याच्या काळाची गरज आहे. आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, कामगाराचे प्रश्न आहेत, हे खाजगीकरणाचा प्रश्न आहे, कंत्राटीकरणाचा प्रश्न आहे. सर्वसामान्य माणूस महागाईने, बेरोजगारीने सगळ्यांनी वैतागलाय. यांचं नेतृत्व कोण करणार? आणि जळू नका, कष्टाने निर्माण केलेलं त्या बिचाऱ्यांनी नेतृत्व. तुमच्या काही वैचारिक मतभेद असू शकतात, कुणाचेही असू शकतात. निशाणेवर तो माणूस आहे म्हणून तुमचा जर पोटसूळ उठत असेल, खबरदार. हे सगळे मावळे आणि एकदा जर लढायला लागले तर कावळ्यांना उडून जावं लागेल तुम्हाला. मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय एवढंच सांगा. मनोज जरांगे नावाच्या व्यक्तीची, मनोज जरांगे नावाच्या एका आरक्षण चळवळीतल्या कार्यकर्त्याची कोणीच बरोबरी करू शकणार नाही आणि तुमची पात्रता सुद्धा नाही. खरं तर मनोज जरांगेंच्या पाठीशी हजारो लोक रात्री, अपरात्री, मध्यरात्री एकही जागेहून हलत नाही. मनोज जरांगेंच्या विचारांची आणि त्यांच्या आंदोलनाची ताकद आहे, त्यांच्या प्रामाणिकपणाची ताकद आहे. पण ते दीड दमडीचे ते युट्यूब चॅनलवाले जर चुकीच्या पद्धतीनं चुकीची भूमिका मांडत असतील तर हा संतोष शिंदेच तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून, मी आरक्षण समर्थक आहे, मला बाकी काही माहित नाही, या सगळ्यांची जिरू शकतो. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण ते लोक मोठे झाले सर्वसामान्य तर महाराष्ट्राला उद्या चांगले नेते मिळतील, चांगले कार्यकर्ते मिळतील, चांगली विचारधारा. किती दिवस या पांढरपिशी लोकांच्या पाठीशी पळता आणि मागे राहता. तुमचा सत्यानाश झालाय. आरक्षण मिळेल न मिळेल, सरकार काय भूमिका घेईल, फसवेल का काय होईल, ही लढाईमध्ये कळतं. पण लढाईच्या अगोदर हे असले दीड दमडीचे विनाकारण पुढे सोडायचं काम करते. त्यांचा वेळीच बंदोबस्त सुद्धा करावा लागतो. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, भले तरी देव कासेची लंगोटी, नाठाळांच्या माती हानू काठी. विषय संपला. ती लेखणीनं हानू, प्रत्यक्षात जाऊन हाणायची गरज नाही. दीड दमडीच्या पत्रकारांनो लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि विनंती एवढीच आहे, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.